प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की या सुंदरशा वेळी पुन्हा एकदा आपण ख्रिस्तामध्ये एकत्र आहोत आणि देवाने आपणास या रविवारच्या सहभागित केलं, त्याबद्दल आपण देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रत्येकाला प्रेज द लॉर्ड, सलाम, हालेलुया. पहा स्तोत्रसंहिता 30 याचं पहिलं वचन काय म्हणतं. स्तोत्रसंहिता 30 हे दाविदाचं स्तोत्र आहे, संगीत स्तोत्र. यातलं पहिलं वचन काय म्हणतं, हे परमेश्वरा, मी तुझी थोरवी गाईन, कारण तू मला उद्धारिले आहे. तू माझ्या वैऱ्यास मजवर हर्षू दिले नाही. होय, दाविदाचं संगीत स्तोत्र 30 त्याचं पहिलं वचन आपणास सांगतं की हे परमेश्वरा, मी तुझी थोरवी गाईन, कारण की तू मला उद्धारिले आहे. तू माझ्या वैऱ्यास मजवर हर्षू दिले नाही. होय, परमेश्वराच्या स्तुती आराधनेमध्ये राहा, त्याच्या वचनामध्ये राहा, त्याच्या आत्मिक शस्त्र सामुग्रीमध्ये राहा. पहा, तो दुष्ट तुमच्यावर वरचढ असा होणार नाही. तो तुमच्या वरचढ असा होणार नाही, कारण की त्याला ख्रिस्ताने वधस्तंभावर हरवलेलं आहे आणि या जगास ख्रिस्ताने जिंकलेले असे आहे. या आपण छोटीशी प्रार्थना करूया. प्रार्थना नंतर आपण 1-2 गीतं प्रभूला सादर करू आणि येणाऱ्या संदेशाकडे प्रभूमध्ये आपण प्रभूमध्ये वळूया. या आपण एक छोटीशी प्रार्थना करूया, नंतर 1-2 गीतं प्रभूला सादर करू. धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद. आम्हाला तू एकत्र आणलं, त्याबद्दल धन्यवाद देतो. येणाऱ्या वचनाद्वारे, वर्षिपद्वारे प्रत्येकाला तो आशीर्वादित करशील. आम्हाला ठाऊक आहे, जे आज जिथे कुठे ऐकतील त्यांच्या जीवनामध्ये येणारं वचन तो आशीर्वादित कर, कार्यान्वित कर. आणि होय, तुझ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तो आरोग्य, शांती, धीर त्यास तू दे. काल रात्रीपासून आज दिवसभर आमच्यातून ज्या काही कळत नकळत चुका झाल्या, त्या सर्व चुकांच्या, अपराधांची आम्हाला तू क्षमा कर. ज्याने आमची मनं दुखवली त्यांनाही आम्ही प्रभू येशूच्या नावात क्षमा करतो. ख्रिस्तामध्ये येणारं वर्षी वचन आशीर्वादित केलं, त्याबद्दल धन्यवाद. ही प्रार्थना ख्रिस्ताच्या विश्वासात केली म्हणता पित्या, आमेन. प्रेज द लॉर्ड. ते आपण देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की प्रभूने एक सुंदरशी वेळ आपणास दिली आणि या वेळेमध्ये आपण त्याची स्तुती करू, त्याची आराधना करू. आपण आत्ताच वचन ऐकलं की परमेश्वरा, मी तुझी थोरवी गाई, कारण की तू मला उद्धारिले आहे. तू वैरास मजवर हर्षू दिले नाही. नेहमी त्याची थोरवी गा. कुठल्याही परिस्थितीत असा, तुम्ही दुःखात असा, संकटात असा, अडचणीत असा, सर्व परिस्थितीत परमेश्वराच्या समागमी राहा, म्हणजे तुमच्यावर तो वैरी हर्षणार नाही. कारण की तारण देणारा तो ख्रिस्त आहे. त्याने आपणास तारण दिलेलं आहे. त्याने आपल्याला उद्धारिले आहे. त्याने आपणास उद्धारिले आहे. त्यांनी तारण दिलेलं आहे. त्याने आपणास उद्धारिले आहे. त्याने आपणास तारण दिले आहे. त्याने आपणास उद्धारिले आहे. तो तारणारा आहे. तो आपणास उद्धार देणारा आहे. तो आपला सार्वकालिक जीवनाचा मुकुट आहे. तो विश्वासरूपी तारू आहे. ख्रिस्त विश्वासाचा उत्पादक असा आहे. तारक तो, सामर्थ्य तो, येशू दे युगानुयुगा है. तारक तो, सामर्थ्य तो, येशू दे युगानुयुगा है. आहा हालेलुया, होसाना, हालेलुया, होसाना, हालेलुया, 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 हालेलुया,
हा दिवस प्रभूचा आहे, उल्हास आनंद करू. हा दिवस प्रभूचा आहे, उल्हास आनंद करू. किती थोर तो देव, सर्वस आपणास दिले. किती थोर तो देव, सर्वस आपणास दिले. तारक तो, सामर्थ तो, येशू दे युगानुयुग आहे. तारक तो, सामर्थ्य तो, येशू दे युगानुयुग आहे. आहा हा हा हा, हालेलुया हो 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 हो, होसाना हा 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 हा, हालेलुया हो हो हो, होसाना. हालेलुया हालेलुया हालेलुया, हालेलुया हालेलुया हालेलुया. चला हो आता त्याकडे, महिमा स्तुती वर्णू. चला हो आता त्याकडे, महिमा स्तुती वर्णू. स्वर्गाच्या देवाला असेच गीत गाऊ. स्वर्गाच्या देवाला असेच गीत गाऊ. तारक तो, सामर्थ्य तो, येशू दे युगानुयुग आहे. तारक तो, सामर्थ्य तो, येशू दे युगानुयुग आहे. आहा हा हा हा, हालेलुया हो हो हो, होसाना हा हा हा, हालेलुया हो हो हो, होसाना. हालेलुया हालेलुया हालेलुया, हालेलुया हालेलुया हालेलुया. चला हो आता त्याकडे, महिमा स्तुती वर्णू. चला हो आता त्याकडे, महिमा स्तुती वर्णू. स्वर्गाच्या देवाला असेच गीत गाऊ. स्वर्गाच्या देवाला असेच गीत गाऊ. तारक तो, सामर्थ्य तो, येशू दे युगानुयुग आहे. तारक तो, सामर्थ्य तो, येशू दे युगानुयुग आहे. आहा हा हा हा, हालेलुया हो 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 हो, होसाना हा 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 हा, हालेलुया हो हो हो, होसाना. हालेलुया हालेलुया हालेलुया, हालेलुया हालेलुया हालेलुया. त्याचा अनुभव घ्या, किती तो चांगला आहे. त्याचा अनुभव घ्या, किती तो चांगला आहे. सैतानी बंधनातून आपणास सोडवितो. सैतानी बंधनातून आपणास सोडवितो. तारक तो, सामर्थ्य तो, येशू दे युगानुयुग आहे. तारक तो, सामर्थ्य तो, येशू दे युगानुयुग आहे. आहा हा हा, हालेलुया हो हो हो, होसाना. आहा हा हा, हालेलुया हो हो हो,
होसाना, हालेलुया 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 हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. तो तारणारा आहे, तो तारक आहे, तो सामर्थ्यशाली आहे, देवाच्या उजव्या साईडला बसला आहे आपणास सामर्थ्य देण्याकरता. याकरता खचू नका, निंदेस घाबरू नका. निंदा होत असताना आनंद उल्हास करा, ख्रिस्त म्हणतो. याकरता स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. तो प्रेमळ पिता आहे. त्याने जगातील सर्वांच्या पापांची क्षमा करण्याकरता ख्रिस्त आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू या जगात दिला. तो वधस्तंभावर खिळण्यात आला, तो अर्पिण्यात आला. त्याचं पवित्र रक्त आपल्या सर्वांच्या पापांकरता वाहिण्यात आलं. होय, तो बोलवत आहे. आपण कितीही चुकलेले असू, किती पाप केलेले असू, पण तो बोलवत आहे त्याच्या सार्वकालिक जीवनामध्ये. तो क्षमा करण्यास तयार आहे, कारण की स्वर्गीय पिता प्रेमळ आहे. प्यारे पिता, तूने हमसे कितना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया. प्यारे पिता, तूने हमसे कितना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया. हम गाए हो साना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा. तू है प्रभु हमारा खुदा. हम गाए हो साना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा. तू है प्रभु हमारा खुदा. यीशु मसीह, तेरे जैसा है कोई नहीं. तेरे चरणों में झुके आसमां और महिमा गाए ज़मीं. यीशु मसीह, तेरे जैसा है कोई नहीं. तेरे चरणों में झुके आसमां और महिमा गाए ज़मीं. हम गाए हो साना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा. तू है प्रभु हमारा खुदा. हम गाए हो साना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा. तू है प्रभु हमारा खुदा. तू है प्रभु हमारा खुदा. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला आपण धन्यवाद देऊ की तो प्रेमळ आहे. तो आपल्या प्रार्थनांची उत्तर देणारा परमेश्वर आहे. आपण शुद्ध व्हावं, आपले सर्व आजार बरे व्हावे, आपली पाप धुतली जावेत
म्हणून त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. त्याचा आवाज आत्म्याद्वारे ऐकणारे म्हणा, त्याचा अवमान करणारे बनू नका. तो आपणास त्याच्या आत्म्याद्वारे सांगत असतो, बोध करत असतो, पवित्र आत्म्याद्वारे आपल्यास तो बोध करत असतो. तर आपण त्या बोधाकडे लक्ष ठेवणारे आणि त्याच्या मार्गदर्शनात चाललेले असे आपण असलो पाहिजे. आपलं पात्र नेहमी रिक्त पाहिजे. कुठलाही द्वेष, कुठलाही मत्सर आपल्या पात्रामध्ये नसावा. जेव्हा आपण प्रार्थनेत जातो, जेव्हा आपण इतरांना भेटतो, जेव्हा कलस्यात जातो, जेव्हा कामावर असतो, जेव्हा आपण अविश्वास लोकात कार्य करत असतो, तर आपल्या जीवनातून तो ख्रिस्त इतरांना दिसला पाहिजे. तुमच्या प्रेमाद्वारे, तुमच्या जीवनामध्ये जो ख्रिस्त पाया घातला, त्या ख्रिस्ताद्वारे, त्या प्रीतीद्वारे तुम्ही इतरांना ख्रिस्तासारखे दिसणारे असे असला पाहिजे. त्याच्या आवाजाचा अवमान करू नका. होय, तुमच्या हृदयामध्ये आवाज देणारा त्याच्या आत्म्याद्वारे तो आहे. तो प्रभू आहे. तो प्रभूंचा प्रभू, राजांचा राजा आहे. दिल में धीमी आवाज आई, अपने गुनाहों को मान, जान लिया मैंने आवाज उसकी, जिसका किया अपमान. दिल में धीमी आवाज आई, अपने गुनाहों को मान, जान लिया मैंने आवाज उसकी, जिसका किया अपमान. प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान. प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान. सारी खताएं मानता हूँ, तेरा करूँ अब ध्यान. प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान. दिल में धीमी आवाज आई, अपने गुनाहों को मान, जान लिया मैंने आवाज उसकी, जिसका किया अपमान. दिल में धीमी आवाज आई, अपने गुनाहों को मान, जान लिया मैंने आवाज उसकी, जिसका किया अपमान. प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान. प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान. ईमान लाए तुझ पे मसीहा, आए तुम्हारे पास. माफ करो अब पाप हमारे, कर दो लो से साफ. ईमान लाए तुझ पे मसीहा, आए तुम्हारे पास. माफ करो अब पाप हमारे, कर दो लहू से साफ. प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान. प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान. सारी खताएं मानता हूँ, तेरा करूँ अब ध्यान. प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान. दिल में धीमी आवाज आई, अपने गुनाहों को मान, जान लिया मैंने आवाज उसकी, जिसका किया अपमान. दिल में धीमी आवाज आई,
अपने गुनाहों को बाजा लिया मैंने, आवाज उसकी जिसका किया अपमान। प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान। धन्यवाद धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ख्रिस्ता तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू, आज जेवढे ग्रुप प्रेयर मध्ये ऍड आहेत, ऑनलाईन जेवढे पाहतील, या सर्वांना तुझ्या हाती देतो. येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू आशीर्वादित कर, धीर दे, आरोग्य दे, आणि ज्या परिस्थितीमध्ये ते आहेत त्या सर्व परिस्थितीमध्ये त्यांना तू स्थिर राख. तुझ्या वचनाद्वारे जे आरोग्य आहे, शांती आहे, प्रीती आहे, त्यांच्या ठाई तू घाल. आणि ज्या कठीण परिस्थितीमध्ये चालले असतील, आज तुझी वाणी त्यांच्या ठाई तू घाल. आमच्यातून ज्या कळत नकळत चुका होतात, अपराध होतात, त्या सर्व चुकांच्या अपराधांची तू आम्हाला क्षमा कर. आणि पुन्हा एकदा तुझ्या पंखाखाली आम्हास तू घे. ही प्रार्थना ख्रिस्ताच्या विश्वासात केली म्हणता एक पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला आपण धन्यवाद देऊ आजच्या वेळेकरता, समयाकरता. पुन्हा एकदा त्याने आपणास एकत्र आणलं. आणि होय, त्याने आपणास एकत्र आणलं यासाठी की आपण पुन्हा एकदा त्याच्या वचनाचा मन्ना आपण आज घ्यावा. रोज त्याच्या वचनाचा मन्ना आपण घ्यावा. रोज त्याचं वचन आपण ग्रहण करावं. कारण तो प्रतिफळ देणारा असा आहे. तुम्ही जे काही करता या जगामध्ये प्रीतीने, शांतीने, पूर्ण समाधाने, पूर्ण जीवाने, त्या सर्वांचं प्रतिफळ देणारा तो परमेश्वर आहे. तुम्ही जिथे कुठे कामाला असाल, जिथे कुठे असाल, तिथे तुम्ही ख्रिस्ती विश्वासू असा किंवा अविश्वासू असा, तुमचं काम करत असताना तुम्ही पूर्ण जीवाने, पूर्ण मनाने, पूर्ण अंतकरणाने ते काम करणारे असे बना. यासाठी की प्रभूने, ख्रिस्ताने, पित्याने तुमच्या कामाचं प्रतिफळ द्यावं. होय, या जगात निंदा होतील खऱ्या, तुमच्या कष्टाचं प्रतिफळ तुम्हाला मिळणार नाही, पण प्रभू तुमच्या कामाचं फळ तुम्हास देईल. प्रभू येशू तुमच्या कामाचं प्रतिफळ तुम्हास देईल. कारण की तो सर्व गोष्टींचा हिशोब ठेवणारा असा आहे. तुम्ही सहन केलेला निंदा, तुम्ही सहन केलेले कष्ट, तुम्ही चांगलं पेरलेलं, सर्वाची नोंद ठेवणारा तो आहे. याकरता तुम्ही जे काही कराल ते मनुष्य करता नाही तर प्रभू करता करणारे बना. यासाठी की प्रभू पासून तुम्हाला प्रतिफळ मिळावं. याकरता तुम्ही जे काही करता, आता प्रार्थनेत बसलेला आहात तर कोणाला दाखवण्याकरता बसू नका, तर प्रभूने पाहावं म्हणून बसा. कारण की त्याने तुमचं जीवन आशीर्वादित करावं. कुठल्या मनुष्यासाठी करणारे बनू नका, यासाठी की तुम्हाला निराशा मिळू नये. तुम्हाला जर तुमची आशा परिपूर्ण व्हावं असं वाटत असेल तर प्रत्येक कार्य प्रभू करता करणारे बना. हे पित्या, हे मी काम करत आहे. हे पित्या, मी हे एकाला मदत करत आहे, त्याला मध्यस्थी घ्या. म्हणजे तो प्रतिफळ देणारा तुम्हास प्रतिफळ देईल. तुमचे कष्ट व्यर्थ जाणार नाहीत. तुम्ही जे काही चांगलं काम केलेलं आहे ते त्यांनी पाहिलेलं आहे. तुमचे कष्ट व्यर्थ नाही जाणार, त्याचं तो तुम्हास प्रतिफळ देईल. मग निंदा का होईना, तुमच्या कामाची प्रशंसा का होईना. पहा, कोणी जरी तुमच्या कामाची प्रशंसा केलेली नसेल, तुमची चांगलं काम करत असताना निंदा जरी होत असेल, तरी विश्वासू राहा, प्रभू तुम्हाला प्रतिफळ देईल. याकरता मनुष्याने पाहावे म्हणून नाही, तर पित्याने पाहावे, ख्रिस्ताने तुम्हाला प्रतिफळ द्यावं म्हणून पेरणारे बना. आज आपण हा संदेश ऐकणार आहोत. मी त्यास खात्रीने प्रतिफळ देईन. मी त्यास खात्रीने प्रतिफळ देईन.
देवाचं वचन आपल्याला विश्वास देतं, खात्री देतं की तुम्ही जे काही कष्ट केलेलं आहे तुमच्या आयुष्यामध्ये, तुम्ही जे काही काम करत आहात, तुमची प्रशंसा होत नसेल, तुम्हाला प्रतिफळ मिळत नसेल, पण देवाचं वचन सांगतं की मी त्यास खात्रीने प्रतिफळ देईन. होय, तुमचे कष्ट त्याने नोंद केलेले असे आहेत. तुमचे कष्ट त्याने नोंद केलेले असे आहेत. त्याच्या वहीमध्ये तुमचे कष्ट, तुम्ही गाळलेले अश्रू त्याने जमा केलेले आहेत. त्याच्या बुदलीमध्ये तुम्ही काढलेल्या कष्टांची त्याने नोंद केलेली आहे आणि तुमच्या कष्टांचं तुम्हास प्रतिफळ मिळेल. आणि आपण आज हा संदेश ऐकणार आहोत, मी त्यास खात्रीने प्रतिफळ देईन. पहा, वचन स्पष्ट सांगतं की तो तुम्हाला खात्रीने प्रतिफळ, तो तुम्हाला खात्रीनं प्रतिफळ देईल. या आपण या संदेशाकडे वळूया. मी त्यास खात्रीने प्रतिफळ देईल. पहा, मत्ते कृषीवर्तमान याचा 5वा अध्याय, मत्ते कृषीवर्तमान याचा 5वा अध्यायामध्ये 10 ते 12 वचनं आपण वाचूया. ही वचनं अनेक वेळा तुम्ही ऐकली असतील, तुम्ही वाचलेली सुद्धा असतील, पण या वचनाचा काय आत्मिक अर्थ आहे आपण आज पाहूया. मत्ते याचा 5वा अध्याय 10 ते 12 वचनामध्ये ख्रिस्ताने सांगितलेले, प्रभूशीने सांगितलेले वचन नमूद आहेत. धार्मिकतेकरता ज्यांचा छळ झाला ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. जेव्हा माझ्यामुळे लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुम्हा विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील, तेव्हा तुम्ही धन्य, आनंद उल्हास करा, कारण की स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे. तुम्हावरी जे संदेश होऊन गेले त्यांचा त्यांनी तसा छळ केला. प्रेज द लॉर्ड. पहा, मत्ते कृषीवर्तमान याचा 5वा अध्याय 10 ते 12 वचन आपणास काय सांगतात. धार्मिकतेकरता ज्यांचा छळ झाला ते धन्य. आज तुमचा जो छळ होत आहे, तुम्ही केलेल्या कामाची प्रशंसा होत नाहीये, तर देवाचं वचन तुम्हाला आशा देतं, विश्वास देतं. काय देतं की पहा, तुम्ही आशीर्वादित आहात. जर तुमचा धार्मिकतेकरता छळ झालेला आहे आणि तुम्ही चांगलं पेरत असताना तुमचा छळ झालेला आहे, तुमची निंदा होत आहे, तुम्ही धार्मिकतेने पेरलेला आहे, तुम्ही एखादा मागतो त्याला दिलेला आहे, तर ते सर्व प्रभू करता करा. तो पाहिल आणि त्याने तुम्हाला प्रतिफळ द्यावं म्हणून करणारे बना. कारण की प्रतिफळ आणि चांगले गिफ्ट, दान हे देवापासून आहे. तुम्हाला जगामध्ये कुठेच मिळणार नाही. तुम्ही चांगलं केलं म्हणून त्या बदल्यात तुमचं चांगलंच होईल असं नाही. तुम्ही जर अशी अपेक्षा बाळगत असाल तर तुमच्या हाती निराशा लागेल. पहा, देवाचं वचन आपल्याला स्पष्ट सांगते की धार्मिकतेकरता ज्यांचा छळ झाला ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. जे धार्मिकतेकरता छळले गेले त्यांचं स्वर्गाचं राज्य आहे. जे चांगलं करत असताना ज्यांचा छळ झाला त्यांचं स्वर्गाचं राज्य आहे. स्वर्गाच्या राज्यात कोण जाईल? सर्वजण स्वर्गाचे अपेक्षा बाळगत आहेत. सर्वजण स्वर्गात जाण्याकरता अनेक गोष्टी करत आहेत. पण देवाचं वचन सांगतं, धार्मिकतेकरता ज्यांचा छळ झाला ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. जेव्हा माझ्यामुळे लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुम्हा विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील, तेव्हा तुम्ही धन्य. तुम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे आहात, चांगलं करणारे आहात, धार्मिकतेची पेरणी करणारे आहात, तरी सुद्धा तुमचा छळ होत आहे आणि सर्व प्रकारचे लबाडीचे आरोप तुमच्यावर येत आहेत, तर तुम्ही आशीर्वादित आहात. ख्रिस्त म्हणतो, तुम्ही आशीर्वादित आहात. आनंद उल्हास करा, आनंदाने उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. प्रतिफळ कुठं मोठे आहे? स्वर्गात मोठं आहे. आपली संपत्ती स्वर्गात साठवायला शिका.
कुठल्या मनुष्याकरता करणारे बनू नका. पहा, आज तुम्ही संसारात असाल, कामावर असाल, त्या संसारात अनेक अडचणी असतात. तुमची पत्नी तुमच्या इच्छेने वागत नसेल, तुमचा नवरा तुमच्या इच्छेने वागत नसेल, परंतु तुम्ही चांगलं करणं सोडू नका. तुम्ही त्याकरता प्रार्थना करणं सोडू नका. चांगलं पेरणं सोडू नका. तुम्ही चांगलं वागत असताना सुद्धा तुमची निंदा होत आहे, ख्रिस्तावर विश्वास ठेवून जगत असताना तुमचा छळ होत आहे, तर तुम्ही धन्य आहात, तुम्ही आशीर्वादित आहात. स्वर्गात तुमचं प्रतिफळ मोठं आहे. जे या जगामध्ये सर्व निंदा, हाल, अपेष्टा, सर्व प्रकारचा त्रास त्या ख्रिस्ता करता सहन करतील, त्यांना स्वर्गात प्रतिफळ ठेवलेलं आहे आणि ते मोठं आहे. होय, ते मोठं प्रतिफळ तुमच्यासाठी ठेवलेलं आहे. याकरता स्वर्गातल्या प्रतिफळाकरता काम करणारे बना. या जगात कुठला मान, पान, गौरव मिळवण्याकरता करणारे बनू नका. मनुष्याचा जीवन हे परक्या प्रवासासारखं आहे. आज आहे, उद्या नाही. देवाचं वचन सांगते की आपण परके प्रवासी आहोत. या मातीच्या भांड्यामध्ये जो आत्मा ठेवलाय तो एक ना एक दिवस या मातीच्या भांड्यातून निघून जाणार आहे. याकरता या मातीच्या भांड्याला जास्त सजवणारे बनू नका. ती माती मातीच मिळणार आहे, पण आत्मा ज्या वाटेने जाणार आहे, जिथे जाणार आहे, तिथल्या गोष्टी मिळवण्याकरता प्रयत्नशील असे राहा. तुम्ही चांगले करत असताना निंदा होत आहे का? तर आनंद उल्हास करा. तुम्ही आशीर्वादित आहात. तुम्ही चांगलं सत्याने वागत असताना तुमच्या विरुद्ध लबाडीचे आरोप टाकले जात आहेत का? तर तुम्ही आशीर्वादित आहात, धन्य आहात. आनंद उल्हास करा. जेव्हा तुमची निंदा होते, जेव्हा आरोप टाकले जातात, तेव्हा तुम्ही आनंद उल्हास करत राहा. का? कारण की स्वर्गात तुमच्यासाठी मोठं प्रतिफळ ठेवलेलं आहे. कारण की देवाचं वचन स्पष्ट सांगतो, विश्वास देतं, मी त्यास खात्रीने प्रतिफळ देईन. प्रतिफळ त्या प्रभूकडे आहे, जो परत न्यायनिवाडा करण्यासाठी येईल, सर्वांना घेण्याकरता येईल. ज्याच्या त्याच्या कामाचं प्रतिफळ तो त्यास देईल. याकरता निंदेबद्दल निंदा करणारे बनू नका. जर आज आपण ख्रिस्ताला ओळखणारे आहोत, ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे आहोत, किंवा अविश्वास आहोत, तुमचा ख्रिस्त तुम्हाला माहित नसेल, तरी सुद्धा निंदेबद्दल निंदा करू नका. जे शाप देतात त्यांना शाप उलटून देणारे बनू नका. तर प्रभू पाहत आहे, लक्षात ठेवा. तो प्रभू पाहत आहे. याकरता चांगलं पेरणारे बना. निंदा होत असताना आशीर्वाद द्या. त्या लोकांकरता प्रार्थना करा. म्हणजे जो प्रतिफळ देणार आहे तो खात्रीने तुमचं प्रतिफळ तो येईल तेव्हा देईल. प्रेज द लॉर्ड. स्वर्गात प्रतिफळ देणारा बसला आहे, देवाच्या उजव्या साईडला आहे. तो खात्रीने प्रतिफळ देईल. निंदा होत असताना, त्रास होत असताना सुद्धा ख्रिस्ताला आपल्या जीवनातून सोडू नका. आपला चांगुलपणा सोडू नका. तो पेरत राहा. विश्वास ठेवा. तुमच्या प्रत्येक कामाची नोंद त्याच्या नोंद वहीत नमूद आहे. तुम्ही गाळलेले प्रत्येक अश्रू त्याच्या बुदलीत साठवलेले आहेत. तुम्ही भटकलेले, तुम्ही त्रास काढलेले प्रत्येक वाटा, प्रत्येक पाऊल त्याने मोजलेलं आहे. तुमच्या सर्व चांगल्या कृतीचं प्रतिफळ तो तुम्हाला देईल. होय, तो तुमच्या सर्व चांगल्या कृतीचं प्रतिफळ तुम्हाला देईल. आपली आशा, विश्वास गमावू नका. कारण की त्याचं वचन आपल्याला विश्वास देतं, खात्री देतं. मी त्यास खात्रीने प्रतिफळ देईन. पहा, अजून एक वचन वाचूया. एपिस्करास पत्र याचा 6वा अध्याय. एपिस्करास पत्र याचा 6वा अध्याय 5 ते 9 वचन काय म्हणतं पहा. एपिस्करास पत्र याचा 5वा अध्याय यातलं 6 ते 9 वचन आपण वाचूया. एपिस्करास पत्र याचा 6वा अध्याय यातलं 5 ते 9 वाचूया आपण. पहा वचन काय सांगतं.
दासांनो, व्यवहाररित्या जे तुमचे धनी त्यांचा हुकूम तो ख्रिस्ताचा असा समजून भीत व कापत सालस मनाने माना. प्रेज द लॉर्ड. पहा, पौल इपिस्करास पत्र 6 अध्याय 5 वचनात काय सांगतो की दासांनो, व्यवहाररित्या जे तुमचे धनी त्यांचा हुकूम तो ख्रिस्ताचा असं समजून भीत व कापत सालस मनाने माना. होय, तुम्ही तक्रारी करू शकत नाही, तुम्ही निंदेबद्दल निंदा करू शकत नाही. जर तुम्ही ख्रिस्ताला पांघरून घेतलेले आहात, ख्रिस्तावर विश्वास ठेवत आहात, तर तुम्ही निंदेबद्दल आशीर्वाद देणारे बना. ज्या अधिकाराकडे तुम्ही या जगामध्ये काम करत आहात त्याची आज्ञा ख्रिस्ताची म्हणून पाळणारे बना. आणि जर तुम्ही असं करता तर तो तुम्हाला प्रतिफळ देईल. खात्रीने तुमचं प्रतिफळ सार्वकालिक जीवनामध्ये तुमच्यासाठी ठेवलेलं आहे. जे ख्रिस्ताच्या चित्तवृत्तीने राहतील, पहा, जे ख्रिस्ताच्या चित्तवृत्तीने राहतील त्यांना खात्रीने स्वर्गात प्रतिफळ ठेवलेलं आहे. ख्रिस्त याच मार्गाने गेला, आपला मेंढपाळ याच मार्गाने गेला. निंदा होत असता त्याने निंदा केली नाही. पिलाताचा हुकूम त्याने मान्य केला. तो म्हणाला सुद्धा पिलाताला, तुला वरून अधिकार दिले नसते तर तुझ्याकडून कुठून आले असते. आणि होय, या जगातले अधिकार सुद्धा सर्व नियम कायदे पित्यापासून परमेश्वरापासून आहेत. याकरता जिथे तुम्ही काम करत आहात, ज्या धन्याकडे तुम्ही दास्यपणात आहात, त्याची आज्ञा ख्रिस्ताची म्हणून पाळा. जे आज ख्रिस्ताच्या वर विश्वास ठेवणारे ऐकत आहेत आणि जे अविश्वासू ऐकत आहेत त्यांनी कान उघडे ठेवून ऐका. जिथे तुम्ही काम करत आहात आपल्या धन्याची आज्ञा प्रभूची देवाची म्हणून पाळा, याकरता की तुम्हाला प्रतिफळ मिळावं. यातलं 6वं वचन काय म्हणतं? मनुष्यास खुश करणाऱ्या लोकांसारखे तोंड देखल्या चाकरीने नका, तर देवाची इच्छा मनापासून पूर्ण करणाऱ्या ख्रिस्ताच्या दासासारखे तो माना. प्रेज द लॉर्ड. कारण की परमेश्वर अंतःकरण पारखणारा आहे. तुम्ही तोंड देखली आज्ञा पाळाल खरी, त्या धन्याची, तुमच्या आईबापांची, तुमच्या अधिकाऱ्यांची, प्रभूची प्रार्थना करायची इच्छा नाही, पण बसलेले आहात. तुमचं लक्ष प्रार्थनेत नाहीये, पण तुम्ही बसलेले आहात. पण पहा, देवाचं वचन काय सांगते की मनुष्या खुश करणाऱ्या लोकांसारखे नाही, तोंड देखल्या चाकरीने नका, तर देवाची इच्छा मनापासून पूर्ण करणाऱ्या ख्रिस्ताच्या दासासारखे तो माना. आपल्या मेंढपाळाने हाच कित्ता आपल्याला दिला आणि तोच कित्ता गिरवणारे, त्याच्या पावलास अनुसरणारे आपण असलो पाहिजे, तर आपण त्याची मेंढरं आहोत. पालकांचं, आपल्या अधिकाऱ्यांचं, आपल्या आईबापांचं, विशेषतः पत्नीनी पतींचं एक ख्रिस्ताची आज्ञा म्हणून तोंड देखली नाही, तर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण अंतःकरणाने पाळा, म्हणजे स्वर्गात तुम्हाला प्रतिफळ मिळेल. पहा, यातलं 7वं वचन काय म्हणतं? हो, चाकरी मनुष्याची नव्हे तर प्रभूची आहे असे माणूस सद्भावाने ती करा. पहा, चाकरी मनुष्याची नाही तर प्रभूची आहे. पहा, ख्रिस्ताने सुद्धा पित्याच्या आज्ञेप्रमाणे तो वधस्तंभ सहन केला. आपल्या पापांकरता त्याने आपला स्वतःच अर्पण दिलं आणि आपलं रक्त त्या वधस्तंभावर वाहिलं. त्याच्या हातीपायी खिळे ठोकले, काट्याचा मुकुट त्याने सहन केला, याकरता आपल्या पापांची क्षमा व्हावी. या जगातील प्रत्येक स्वर्गाचे दरवाजे शोधणाऱ्या मनुष्याच्या पापांची क्षमा ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे झालेली आहे. जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो तो सार्वकालिक जीवनामध्ये पार गेलेला असा आहे. लक्षात ठेवा, हे वचन सांगतं, ती चाकरी मनुष्याची नव्हे तर प्रभूची आहे असे म्हणून सद्भावाने ती करा. कारण तुम्हास माहित आहे की कोणी जे काही चांगले करीतो तेच त्याला प्रभूपासून मिळेल, मग तो दास असो किंवा स्वतंत्र असो. प्रेज द लॉर्ड. मग तो दास असो, देवाचा सेवक असो, याजक असो, कुणी असो, किंवा स्वतंत्र असो, कुणी असो, जे चांगले कराल तेच प्रभूपासून मिळेल.
ज्या प्रभूला सर्वजण शोधत आहे, त्याची आज्ञा, त्याची वर्तणूक, त्याची चित्तवृत्ती ख्रिस्ताची हीच आहे, मनुष्याची नाही, प्रभूची चाकरी करणारे असे बना. तोंड देखला न्याय करणारे, तोंड देखली वर्तणूक करणारे बनू नका. आपण कलस्यामध्ये बसलेले असताना कसे बसतो, आपण प्रार्थनेमध्ये असताना कसे असतो, आपण कामावर असताना कसे असतो, आज आपल्या सर्व कामाचं परीक्षण करा. तुमच्यातला विश्वास पहा, काय त्या विश्वासाची प्रतीती पहा. काय तुम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे आहात? ख्रिस्त आहे की नाही? कारण तुम्हास माहित आहे की कोणी जे काही चांगले करीतो तेच आपल्या प्रभूपासून मिळेल, मग तो दास असो किंवा स्वतंत्र असतो. धन्यांनो, तुम्ही त्यांच्याबरोबर तसेच वागा, धमकावणे सोडा, कारण त्याच्या व तुमचाही धनी स्वर्गात आहे आणि त्याच्याजवळ पक्षपात नाही, तो तुम्हास माहित आहे. होय, त्याच्याजवळ पक्षपात नाहीये. आज तुम्ही धनी असाल किंवा दास असा, स्वतंत्र असा, पण आज्ञा मानणारे असे बना. कोणाचा छळ करणारे बनू नका, निंदाबद्दल निंदा करणारे बनू नका. आपला मेंढपाळ याच मार्गाने गेला, म्हणून देवाने त्याला तिसऱ्या दिवशी मरणातून उठवलं. आणि जर आपण विश्वास ठेवतो तर आपण आपल्या मेंढपाळाच्या चित्तवृत्तीत असलं पाहिजे. आणि जे असे चांगलं पेरतात त्यांना प्रभूपासून प्रतिफळ मिळेल. मी त्यास खात्रीने प्रतिफळ देईन, देवाचं वचन सांगतं. इब्रिलोकांस पत्र 11 अध्याय 6 वचन. मागच्या संदेशामध्ये आपण हे वचन ऐकलं बा. मागच्या रविवारी हे संदेशामध्ये आपण वचन ऐकलं. इब्रिलोकांस पत्र 11 अध्याय 6 वचन. आणि विश्वासा वाचून त्याला संतोषविणे अशक्य आहे. विश्वासा वाचून त्याला संतोष देणे काय अशक्य आहे. विश्वास काय सांगतो? याकोब म्हणतो विश्वासाबरोबर कार्य हवीत, नाहीतर तो जात्या निर्जीव आहे. जर तुम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवता तर त्या विश्वासाद्वारे कार्य करा, कारण की विश्वासा वाचून त्याला संतोषविणे अशक्य आहे. परमेश्वराला जर संतोष व्हावा, देवाने तुमचे कार्य पाहावीत, तुम्हाला प्रतिफळ मिळावं, तुम्ही आशीर्वादित व्हावं, तुमच्या कामाचं फळ तुम्हाला मिळावं असं तुम्हाला वाटत असेल तर देवावर, ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे आणि त्यानुसार कार्य करणारे बना. आणि विश्वासा वाचून त्याला संतोषविणे अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास धरला पाहिजे की तो आहे आणि त्याचकडे धाव घेणाऱ्याला तो प्रतिफळ देणारा होतो. प्रेज द लॉर्ड. जे देवावर विश्वास ठेवतात ते देवाला संतोषतात. त्याला देवाला संतोष देतात. आणि त्याकडे धाव घेणारे जे असे विश्वास धरतात की तो आहे, त्यास तो प्रतिफळ देतो. प्रेज द लॉर्ड. हे आत्मिक वचन आहे. तुम्ही जे काही करता ते प्रभूला मध्यस्थी घेऊन करा, त्यांनी पाहावं म्हणून करा. तो पाहत आहे. आज आपण प्रार्थनेत आहोत, आज आपण कामावर आहोत, आपण काय काम केलं, सत्याने केलेलं आहे का, या सर्व गोष्टी पारखणारा त्याच्या आत्म्याद्वारे तो प्रभू आहे, तो ख्रिस्त आहे. यासाठी की तुमचा मोबदला तुम्हाला मिळावा. आणि तो मोबदला काय सांगतो? तो प्रतिफळ देणारा आहे. कोणास देणारा आहे? देवाकडे धावणाऱ्या लोकांनी असा विश्वास धरला पाहिजे की तो आहे आणि त्याच्याकडे धाव घेणाराच तो प्रतिफळ देणारा बनतो. विश्वासा वाचून देवाला संतोषविणे अशक्य आहे. प्रेज द लॉर्ड. पहा, याच इब्रिलोकांच्या पत्रामध्ये 11 अध्यायामध्ये 24 ते 27 वचनामध्ये काय बोध करतं हे वचन आपण पाहूया. इब्रिलोकांस पत्र 11 अध्याय 24 ते 27 वचन काय सांगतं पहा. मोशेने प्रौढ झाल्यावर आपणास फारोच्या कन्येचा पुत्र म्हणण्याचे विश्वासाने नाकारिले. पहा, फारोकडे राजमहाल होता, तो राजा होता आणि मोशे त्याच्या कन्येचा पुत्र होता. तो कसा होता? त्या काळी इस्रायल लोकांच्या प्रथम जन्मलेले पुत्रांची कत्तल चालली होती आणि त्या मोशेला त्याची आई
एका पेटाऱ्यात डांबर लावून सोडते आणि ते फारोच्या कन्येला सापडतं आणि तो तिचा पुत्र बनतो. अशा रीतीने तो लहानपणापासून त्या राजमहालात राहिलेला असा असतो. तो फारोच्या कन्येचा पुत्र बनतो. पण तो राजमहाल, ते सर्व वैभव मोशेने नाकारलं. कशासाठी? विश्वासासाठी. कुठल्या विश्वासासाठी? परमेश्वराच्या. पहा, पापाचे क्षणिक सुख भोगणे यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख भोगणे हे त्याने पसंत करून घेतले. पहा, पापाचं क्षणिक सुख भोगण्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर त्याने अरण्यातून प्रवास केला, त्याने दुःख भोगलं पापाचं क्षणिक सुख भोगण्यापेक्षा. आज आपल्या जीवनात अशी काही छोटमोठ्या चुका आपण करत आहोत का? पापाच्या क्षणिक सुखामध्ये आपण अडकलेले आहोत का? तर सोडून द्या, कारण की विश्वासाचं प्रतिफळ मोठं आहे. जो येणार आहे तो जीवनी मुकुट देणारा आहे. त्याने मरणावर विजय मिळवलेला आहे. स्वर्गात जायची जर इच्छा आहे, जीवनी मुकुट मिळवायचा आहे, आपल्याला त्यापासून प्रतिफळ मिळावं, मोबदला मिळावा असं वाटत असेल तर पापाचं क्षणिक सुख सोडून द्या. अपशब्दाबद्दल अपशब्द सोडून द्या. निंदेबद्दल निंदा सोडून द्या. जे काम तुमच्या हाती पडले ते प्रामाणिकपणे, सत्यतेने प्रभू पाहत आहे आणि तो नोंद करेल. प्रभूसाठी करणारे पणा. प्रेज द लॉर्ड. पहा, ख्रिस्ताचा अपमान सोसणे हे मिसर देशाच्या धननिधीपेक्षा उत्तम संपत्ती आहे असे त्याने गणिले, कारण त्याची दृष्टी प्रतिफळावर होती. प्रेज द लॉर्ड. मोशेची दृष्टी कशावर होती? प्रतिफळावर होती. त्याने पापाचं क्षणिक सुख म्हणजे फारोचा राजमहल, त्याचं सर्व वैभव नाकारलं आणि देवाच्या लोकांबरोबर त्यांनी अरण्यातून प्रवास केला ख्रिस्ताकरिता. तो खडक अरण्यातून त्यांच्या मागे जो पाणी पाजणारा होता तो ख्रिस्त होता. पौल त्याच्या करिंथकराच्या पत्रामध्ये सांगतो. आज आपलं जीवन कसं आहे? जो प्रतिफळ देणारा आहे त्याच्यावर आपला विश्वास आहे का? आपण या जगातले सर्व लबाड, चुकीच्या गोष्टी, पापाचं क्षणिक सुख, अपशब्दाबद्दल अपशब्द, निंदा, कलह, टवाळी यात अडकलेले आहोत. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्ताचा अपमान सोसणे हे मिसर देशाच्या धननिधीपेक्षा उत्तम संपत्ती आहे असे त्याने सांगितले, कारण त्याची दृष्टी प्रतिफळावर होती. ज्याची दृष्टी प्रभूच्या येणाऱ्या प्रतिफळावर आहे, प्रभूचे प्रतिफळ दिन त्याच्यावर आहे. मोशेची दृष्टी त्या वतनाकडे होती, प्रतिफळाकडे होती. आज आपली दृष्टी त्या ख्रिस्त विश्वासाचा उत्पादक याकडे असली पाहिजे, त्या जीवनी मुकुटाकडे असली पाहिजे. ख्रिस्त देवाच्या उजव्या साईडला जिथे बसल्या तिथल्या गोष्टी मिळवण्याकरता आपण झटपट केली पाहिजे. आपल्या जीवनामध्ये अशी पापाचं क्षणिक सुख आहे का? चेक करा, सोडून द्या. जर आपण त्या पापाच्या क्षणिक सुखाकडे लक्ष देत आहोत तर आपण प्रतिफळास मुको. देवाचं वचन सांगतं, मी त्यास खात्रीने प्रतिफळ देईन. पहा, अजून इब्री लोकांच्या पत्रामध्ये अजून वचन काय सांगतं पहा. इब्री लोकांस पत्र 10वा अध्याय 32, 33, 35 आणि 36 वचन काय म्हणतं पहा. तुम्ही पूर्वी काळचे दिवस आठवा, त्यामध्ये तुम्हास प्रकाश मिळाल्यावर तुम्ही दुःखाबरोबर फार धीराने झोंबी चालवली. कधी निंदा व संकटे सोसल्यावर तुम्ही लोकांस तमाशा झाला. कधी अशी दशा झालेल्या लोकांचे विभागी झाला. यास्तव आपले धैर्य सोडू नका, त्यापासून मोठे प्रतिफळ आहे. तुम्हा सण त्याचे अगत्य आहे, यासाठी की तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे वागून वचन फळ प्राप्त करून घ्यावे. प्रेज द लॉर्ड. आपल्याला जर वचन फळ पाहिजे आहे, आपल्याला त्या वतनामध्ये जायचं आहे, त्या सार्वकालिक जीवनामध्ये जायचं आहे, तर आपलं धैर्य सोडू नका. निंदा होत असताना आशीर्वाद द्या. तुम्ही चांगलं करत असताना तुम्हाला तसं फळ मिळत नाही तर धैर्य धरा, आशा धरा, विश्वास धरा. मी त्यास खात्रीने प्रतिफळ देईन असं देवाचं वचन सांगतं.
मी पहा तुम्हा सहनतेचे अगत्य आहे, यासाठी की तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे वागून वचन फळ प्राप्त करून घ्यावे. देवाची इच्छा आहे तुम्ही त्या निंदा त्रासातून ख्रिस्ताच्या सामर्थ्याने, त्याच्या धीराद्वारे तुम्ही जावं आणि देवाच्या वचनानुसार जे फळ आहे ते प्राप्त करून घ्यावं. जसं मोशेने केलं. ख्रिस्त विश्वासाचा उत्पादक, देवाचा एकुलता एक पुत्र, त्याने तो कित्ता आपणास घातला. त्याच कित्त्याने, त्याच चित्तवृत्तीने, त्याच मार्गाने, शांतीने, प्रीतीने, सत्याने आपली कमर बांधणारे बना आणि प्रभू साठी कार्य करणारे बना. आपलं धैर्य सोडू नका. निंदा होत असताना, लबाडीचे आरोप येत असताना आपली जागा सोडू नका. आपली चित्तवृत्ती सोडू नका. यास्तव आपले धैर्य सोडू नका. त्यापासून मोठे प्रतिफळ आहे. होय, त्यापासून मोठे प्रतिफळ आहे. कोरिन्थीकराचे पहिले पत्र 15वा अध्याय 58 वचनामध्ये पण वचन आपणास बोध करतो. हे वचन आपण ऐकलं असेल. कोरिन्थीकराचे पहिले पत्र याचा 15वा अध्याय 58 वचन आपणास काय बोध करतं पहा. यास्तव माझ्या प्रिय बंधूंनो, प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीये. हे वचन आत्मिक आहे. तुम्ही असं समजू नका तुम्ही केलेली सर्व चुकीची कामं, त्या काढलेले कष्ट व्यर्थ नसतील. चुकीच्या कामाचं फळ चुकीचंच मिळणार आहे. वचन काय सांगतं कान देऊ नये का. यास्तव माझ्या प्रिय बंधूंनो, प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत. तुम्ही जे काम करत आहात प्रभू करता, प्रभू येशू करता, सत्याने, प्रीतीने, चांगल्या रीतीने, प्रकाशाची पेरणी करत आहात, तर तुमचं श्रम व्यर्थ नाही. हे तुम्ही जाणून आहात, म्हणून तुम्ही स्थिर, अढळ व प्रभूच्या कामात सर्वदा अति तत्पर असा. प्रेज द लॉर्ड. तुम्हास प्रतिफळ मिळणार आहे. देवाने आपला एकुलता एक पुत्र आपल्या पापांकरता दिला. तो मारला गेला, काढला गेला, उठवला गेला. परमेश्वराने त्याला सामर्थ्याने उठवलं. तर त्याच्या पुत्रावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे तो तुम्हालाही तुमच्या ठाई वास करणाऱ्या आत्म्याने, त्याच्या आत्म्याने काय करेल? उठवेल. हा विश्वास ठेवा. तुमचे श्रम व्यर्थ जाणार नाही. जर तुम्ही प्रभूमध्ये पेरणारे आहात, आत्म्याकरता पेरणारे आहात, देहाकरता नाहीत, तर तुम्हाला प्रतिफळ मिळणार आहे. मी त्यास खात्रीने प्रतिफळ देईल. हे वचन आपणास आशा देतं. हे वचन आपणास विश्वास देतं. वचन विश्वास काय देतं? मी त्यास खात्रीने प्रतिफळ देईल. याकरता अशा अविश्वासात राहू नका. मी आजपर्यंत चांगलं काम करत आलो, परंतु मला चांगले दिवस दिसले नाहीत. पण प्रभूच्या वहीमध्ये सर्व गोष्टी नमूद आहेत. त्या ख्रिस्ताच्या जीवनी पुस्तकात सर्व गोष्टी नमूद आहेत. तुमच्या श्रमाचं प्रतिफळ तुम्हास मिळेल. जे काही प्रभू येशूच्या नावामध्ये चांगल्या गोष्टी तुम्ही केलेल्या आहेत, पेरलेल्या आहेत, त्याचं प्रतिफळ तुम्हाला मिळेल आणि ते खात्रीने मिळेल. यशया 49 अध्याय याचा 4थ्या वचनात काय म्हणतो पहा. यशया संदेष्टा 49 अध्याय 4थ्या वचनात काय म्हणतो? मी तर म्हणाला होतो की मी व्यर्थ श्रम केले. असं तुम्हालाही वाटत असेल की आजपर्यंत मी केलेले श्रम व्यर्थ आहेत, मला त्याचं आजपर्यंत काही प्रतिफळ मिळालं नाही. यशया याला सुद्धा ते वाटत होतं. यशया संदेष्टाला सुद्धा वाटत होतं की मी जे काही श्रम केलं ते सर्व व्यर्थ आहे. तो व्यर्थ नाहीये. प्रभू ख्रिस्त त्या सर्व गोष्टींची नोंद करत आहे. मी तर म्हणालो होतो की मी व्यर्थ श्रम केले, मी आपले बळ उगीच व निरर्थक वेचले. तथापि माझा न्याय परमेश्वराच्या हाती आहे, माझे प्रतिफळ माझ्या देवाच्या हाती आहे. प्रेज द लॉर्ड. तुमचं प्रतिफळ कुठल्या मनुष्याच्या नाही, तर त्या देवाच्या आहे, त्या ख्रिस्ताच्या आहे. तुम्ही केलेल्या चांगल्या कामाचं प्रतिफळ तो तुम्हास देईल आणि तो खात्रीने देईल. तुम्ही केलेले श्रम व्यर्थ जाणार नाहीत जर तुम्ही प्रभूमध्ये करत आहात. याकोब म्हणतो पहा, मी अमुक अमुक गावी जाईल
आणि अमुक अमुक व्यवसाय करेल असं म्हणू नका. तर मी प्रभूमध्ये अमुक अमुक गावी जाईल आणि अमुक अमुक व्यवसाय करेल, धंदा करेल असं म्हणा. जे काही करता, कलसे तिसरा अध्याय वचन काय सांगतं, 17 वचन, की तुमचं बोलणं करणं जे काही करता ते प्रभू येशूच्या नावाने देवाच्या गौरवाप्रीत्य ते करा, म्हणजे तुम्हाला प्रतिफळ मिळेल. हे यशया 49 अध्याय 4 वचन सांगतं की मी तर म्हणालो होतो की मी व्यर्थ श्रम केले, मी आपले बळ उगीच व निरर्थक वेचले, तथापि पहा माझा न्याय परमेश्वराच्या हाती आहे, माझे प्रतिफळ माझ्या देवाच्या हाती आहे. जर तुम्ही निंदातून चाललेले आहात, चांगले काम करत असताना तुम्हाला फळ मिळत नाही, सर्व लबाडीचे आरोप तुमच्यावर होत आहेत, तर परमेश्वर न्यायी आहे. तो न्याय करेल. तुमच्या चांगल्या कामाचं प्रतिफळ तुम्हास देईल. तुम्ही जे काही चांगलं पेरलेलं आहे ते प्रभू करता पेरणारे असे बना आणि विश्वासू राहा. तो खात्रीने तुमच्या कामाचं प्रतिफळ देईल. याच युगी नाही, तो येईल तेव्हा तो 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 तुम्हास जीवनी मुकुट आणि तुमच्या चांगल्या कामाची पावती तुम्हास देईल. पहा, यशया संदेष्टा 61 अध्यायामध्ये पण अशाच खात्रीशीर वचनाद्वारे आपल्याला विश्वास देतो. काय देतो पहा, 61 अध्याय 4 ते 8 वचन सर्वांकरता वाचतो. ते पुरातन काळची मोडतोड बांधून काढतील, आपल्या वाडवडिलांच्या वेळीची खिंडारे भरून काढतील, उजाड नगरे व पूर्वीच्या पिढ्यांची ओसाड स्थळे पुन्हा वसवतील. परके उभे राहून तुमचे कळप चारतील, परदेशी तुमच्या नांगरे व द्राक्षांचे मळे लावणारे होतील. तुम्हास तर परमेश्वराचे याजक असे नाव पडेल. काय नाव पडेल? तुम्हालाच तर परमेश्वराचे याजक असे नाव पडेल. लोक तुम्हास आमच्या देवाचे सेवक म्हणतील. राष्ट्राची संपत्ती तुम्ही भोगाल, त्याचे वैभव तुम्हास प्राप्त झाल्याचा अभिमान वाहाल येते. तुमच्या अप्रतिष्ठेचा मोबदला तुम्हास दुप्पट मिळेल. आपल्या अपमर्दामुळे मिळालेल्या वतन भागाचेच ते आनंद पावतील, असे ते आपल्या देशात दुप्पट वतन पावतील, त्यास सार्वकालिक आनंद प्राप्त होईल. प्रेज द लॉर्ड. यशया 61 अध्यायामध्ये या वचनाद्वारे विश्वास देतो. काय विश्वास देतो? तुम्ही तुमच्या कामाचं प्रतिफळ मिळवणारे बनाल. तुम्ही देवाचे लोक, देवाचे याजक म्हणून त्याचे वैभव भोगणारे बनतात. या जगात जरी तुम्ही ख्रिस्ताच्या नावाने निंदा भोगत असाल, तुमच्या चांगल्या कामाचं श्रम पहा, तुम्ही केलेल्या श्रमाचं, तुम्ही चांगल्या केलेल्या कामाचं प्रतिफल तुम्हाला मिळत नसेल, तर सार्वकालिक जीवनामध्ये प्रभू तुम्हास तो देईल. तुम्हास तर परमेश्वराचे याजक असे नाव पडेल. लोक तुम्हास आमच्या देवाचे सेवक म्हणतील. राष्ट्राची संपत्ती तुम्ही भोगाल, त्याचे वैभव तुम्हास प्राप्त झाल्याचा अभिमान वाहाल. हे कुठल्या राज्याविषयी आहे? हे त्या येणाऱ्या यरुशलेम नवीन राज्याविषयी आहे, जे ख्रिस्त तयार करण्यास गेलेला आहे. तो त्याच्या सार्वकालिक जीवनात घेईल. जे निंदा होत असताना, जे निंदेबद्दल निंदा करत नाहीत, जे आशीर्वाद देतात, जे चांगलं करतात, चांगलं कार्य करतात, प्रभूसाठी पेरणारे बनतात, प्रभू पाहेल म्हणून करणारे बनतात, आपल्या अधिकाराची, आपल्या धन्याची आज्ञा प्रभूची म्हणून पाळतात, त्या सर्वांस तो प्रतिफळ देईल. तो आपल्या राज्यामध्ये त्यांस घेईल. तिथलं वैभव भोगणारे तुम्ही बनाल. होय, तो सार्वकालिक जीवनात घेईल. तुमच्या अप्रतिष्ठेचा मोबदला तुम्हास दुप्पट मिळेल. तुम्ही या जगामध्ये जी काही निंदा सहन केली असेल, धीराने, सहनतेने, त्याचा दुप्पट मोबदला तुम्हाला तो देईल. तुम्हाला तो जीवनी मुकुट देईल. त्याचे वैभव भोगणारे तुम्हास तो बनवेल. पहा, तुम्हाला या जगाची प्रतिष्ठा हवी का तिथली हवी? मोशेने ते क्षणिक पापाचं सुख भोगलं नाही, ते त्याने नाकारलं. फारोचं
राजपद पहा, त्यांनी ते सर्व वैभव नाकारलं. ख्रिस्ताने सुद्धा ते सैतानाद्वारे परीक्षा होत असताना त्याने वचनाद्वारे त्या सैतानाला तिथे हरवलं. त्या वधस्तंभावर त्यांनी पवित्र रक्त देऊन हरवलं. कुठल्याही भूलतापास बळी पडू नका. निंदेबद्दल निंदा करणारे बनू नका. अप्रतिष्ठा भोगत आहात तर तुमची पहा, देवाचं वचन सांगतं, जर तुम्ही अप्रतिष्ठा भोगत आहात तर तुम्हाला दुप्पट मोबदला दिला जाईल. तुम्ही ख्रिस्ताकरता निंदा सहन करत आहात तर स्वर्गात तुमचं प्रतिफळ मोठं आहे, तुमच्यासाठी ठेवलेलं आहे आणि ती खात्रीने तुम्हाला दिलं जाईल. प्रेज द लॉर्ड. याकरता स्वर्गात आपलं धन साठवणारे बना. तो प्रभू येणार आहे. तो तुमच्या कष्टाचं प्रतिफळ तुम्हास देणार आहे. तुम्ही मनात म्हणू नका मी व्यर्थ कष्ट केले. तो तुमच्या चांगल्या कामाची नोंद ठेवणारा प्रभू आहे. याकरता ख्रिस्ताकरता पेरणारे बना, आत्म्याकरता पेरणारे बना. निंदेबद्दल निंदा करू नका. जिथे काम करत आहात त्या धन्याची आज्ञा प्रभूची म्हणून पाळणारे बना. या आपण शेवटच्या प्रार्थनेकडे जाऊया. वाचलेली सर्व वचन ख्रिस्त आपल्या सर्वांच्या ऐकणाऱ्या जीवनामध्ये आशीर्वादित करो, कार्यान्वित करो. आमेन. धन्यवाद, धन्यवाद. स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ख्रिस्ता, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. होय, या वेळेकरता, समय करता ग्रुप प्रेयर मध्ये फुलाताई ऍड होऊ शकले नाहीत. फुलाताई आहेत, सॅमसन अंकलचं कुटुंब आहे, सोनाली त्यांचं कुटुंब आहे, ऑनलाईन पाहत आहेत, धनंजय आहेत, तसेच तो प्रकाश पोरेंचं कुटुंब आहे, राजेंद्र कांबळे असतील, जेवढे भाऊ बहीण पाहतील, आमचे शेजारचे आहेत, या सर्वांनी या समय तुझ्या हाती देतो. या वाचलेल्या वचनाद्वारे प्रत्येकाला ख्रिस्तावर तू आशीर्वादित कर. जर कोणामध्ये अपशब्द असतील, वाईट गोष्टी असतील, ते त्यांच्या जीवनातून जात नसतील, तर ख्रिस्ता तुझ्या आत्म्याद्वारे, तुझ्या पवित्र कर्णाद्वारे, तुझ्या पवित्र रक्ताद्वारे त्यांच्या जीवनातल्या त्या सर्व वाईट गोष्टी ख्रिस्तामध्ये काढून टाक. होय, तुझी प्रीती, तुझी सौम्यता, तुझी सत्यता, तुझं पवित्रकरण या क्षणी प्रत्येका ठिकाणी घालण्यात येऊ. आज जे कष्ट केलेले असतील त्यांनी, प्रियजनांनी, आज त्यांच्या ठाई तुझ्या सामर्थ्याचा विश्वास घाल की त्यांनी केलेल्या कष्टाचं श्रम प्रतिफळ पहा त्यास मिळेल. त्यांनी केलेल्या श्रमाचं प्रतिफळ त्यास मिळेल. त्यांना योग्य मोबदला मिळेल. जिथे कुठे काम करत असतील, जिथे कुठे त्यांच्या मोबदला अडकलेला असेल, ख्रिस्तामध्ये तो मोकळा कर. होय, या वचनाद्वारे तू त्यांचा विश्वास वाढवला असशील, त्यांच्या ठाई तू धीर घातला असेल, आमचा विश्वास आहे. तसं प्रार्थना करतो. आज संडे स्कूल, चर्चेस चालू असतील, अनेक ठिकाणी सेवा चालू असेल, अशा ठिकाणी अडखळणं ख्रिस्तामध्ये तू घालून टाक. सर्व सैतानी घाल्यापासून त्या पाळक सेवकास देवदूतांच्या पहाऱ्यामध्ये तू राख. त्यांच्यामध्ये पवित्र आत्म्याची उत्सुकता घाल आणि ते भरलेल्या उत्सुकतेद्वारे जे अंधकारात आहेत ख्रिस्ताच्या प्रकाशात तू आण. लहान लेकरांना तुझ्या ज्ञाना प्रीतीमध्ये तू घाल. सर्व जगाच्या मृगजळापासून दूर ठेव. जे अपराधामध्ये, गुन्ह्यामध्ये आहेत, व्यसनामध्ये आहेत, बंधनामध्ये आहेत, ख्रिस्ताचा आत्म्याद्वारे ते मोकळे केले जात. प्रभू आत्मा आहे आणि प्रभूचा आत्मा जिथं आहे तिथे सर्व प्रकारची मोकळीकता आहे. सर्व डॉक्टर नर्सेसलाही तुझ्या आरोग्यातील स्पर्श कर. त्यांच्याद्वारे तुझं आरोग्य पीडित व्यक्तीपर्यंत जाऊ दे. जे बिचाराला खिळलेले आहेत, ज्यांना जिभेचे विकार आहेत, नसांचे विकार आहेत, ब्रेनचे विकार आहेत, ज्यांचे पाठीचे विकार आहेत, हातापायांचे विकार आहेत, अंधळे आहेत, अपंग आहेत, व्यंग आहेत, पोटाचे विकार आहेत, व्हायरल ताप आहेत, अशा सर्वांना ख्रिस्तामध्ये स्पर्श कर. त्यांचे सर्व व्याधी ख्रिस्तामध्ये काढल्या जाव्यात. होय ख्रिस्ता, या सर्व व्याधी वाहिलेल्या आहेत, त्यांना तू शांती, आरोग्य ख्रिस्तामध्ये तू दे. अनाथ आश्रमातील वृद्ध लोक, अनाथ मुलं यांच्या मुखास अन्न पाणी दे. जे आज कामासाठी वनवन फिरतात त्यांच्या हाताला तू काम दे. ज्यांच्या पोटाला फळ नाहीये, ज्यांना लेकरं नाही, त्यांची कूस, बंद असलेली कूस ख्रिस्तामध्ये मोकळी व्हावी असं तू कर. सारेला तू हसवलंस आणि सारा म्हणाली हे जे कोणी ऐकेल तोही हसेल. त्या हास्य, तो आनंद त्यांच्या जीवनामध्ये ख्रिस्तामध्ये तू घाल. जे व्यसनाच्या बंधनात आहे
ते व्यसनाच्या बंधनातून ख्रिस्तामध्ये मोकळे कर. जे प्रवासात आहे त्यांना सुखरूप पोचव. आज जे प्रार्थनेमध्ये अंतकरणातून मागत आहे त्या मागण्या विनंत्या ख्रिस्तामध्ये मान्य व्हाव्यात आणि तुझं जीवन ख्रिस्तामध्ये आशीर्वादित कर. सोनालताईच्या कुटुंबामध्ये आशीर्वाद राहू दे. त्याच्या मिस्टरांना तू स्पर्श कर. सर्व बंधनातून सैतानी बंधनातून ख्रिस्तामधून मोकळं कर आणि होऊ दे त्यांचं कुटुंब ख्रिस्ताच्या गौरवाप्रित्यर्थ गौरवलं जावं आणि एक साक्ष म्हणून जगावं असं तू कर. सॅमसलंकनच्या लहान लेकरांना तुझ्या ज्ञाना प्रीतीमध्ये भर. प्रकाश बोरेंच्या कुटुंबात तुझा आशीर्वाद राहू दे. धनंजय ब्रदरच्या जीवनामध्ये आशीर्वाद राहू दे. जिथे कुठे जातील पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात देवदूतांच्या पहाऱ्यामध्ये तू राख. जे काही काम करतात त्या कामाचं प्रतिफळ त्यास तू दे. राजेंद्र कांबळे बघतो त्यांच्या कुटुंबांना एक ख्रिस्तामध्ये आशीर्वादित कर. शेजारचे ताईदादा त्यांचे लेकरं त्यांची नातवंड त्यांना तू आशीर्वादित कर, आरोग्य दे. हे सर्व प्रार्थना विनंत्या ख्रिस्तामध्ये तू ऐकलेला आहेस. तसेच जिथे कुठे प्रार्थना चाललेल्या असतील त्या प्रार्थना विनंत्याही ख्रिस्तामध्ये ऐकल्या जावत असं तू कर. देशामध्ये तुझी शांती राहू दे. प्रधानमंत्री अनेक राज्याचे मुख्यमंत्री यांना शांतीदायक निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्या ठाई तू घाल. प्रार्थनेत ऍड असलेले मावशी, सॅमसन अंकलचं कुटुंब, सोनाली यांचं कुटुंब, ऑनलाईन पाहतायत त्या सर्वांना आमच्या शेजारी या समय तुझ्या हाती देतो. मागितलेल्या सर्व मागण्या ख्रिस्तामध्ये पूर्ण केलेल्या आहेत. याबद्दल ख्रिस्तामध्ये तुझे धन्यवाद. ती प्रार्थना केली म्हणून ऐक पित्या, आमेन. हे आपण प्रभूने शिकवली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. आणि जसे आम्ही आमच्या ऋणास सोडून सोडले आहे तसेच तो आमच्या ऋणी आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर तो आम्हास वाईटापासून सोडेल. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे, आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ. आयुष्यभर राखीता करावा प्रतिपाळ, आमेन. प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर असो, आमेन. प्रेज द लॉर्ड. आनंदी राहा, प्रीतीत राहा, सत्यामध्ये राहा. जे काही काम करता ते प्रभू करता करणारे बना. प्रभू तुमच्या कामाचं प्रतिफळ ख्रिस्तामध्ये तुम्हास देव, आमेन. प्रेज द लॉर्ड.